क्या बात है. वांग आणि खवा. तर तुम्ही खव्याची वांगी कधी खाल्ली आहेत का? नाही. मी पण नव्हती खाल्ली. पण मला आमचे प्राचार्य राम शेवाळकर जी आहेत, नागपूरचं भूषण, त्यांच्या पत्नी म्हणजे मी त्या आईच म्हणायचो त्याला आणि गेल्या त्या 2-3 वर्षापूर्वी. पण त्यांनी बोलता-बोलता बरेच पदार्थांचं वर्णन माझ्याबरोबर केलं होतं आणि त्यातलं मध्ये एक पदार्थ आठवतो जो खवा घालून आपण मसाले भात एक वेगळा केला होता. तसंच खव्याचं वांगं असं त्यांनी सांगितलं होतं. वाटतं म्हणजे आपण खवा, वांग हे असं विचित्र कॉम्बिनेशन वाटत आहे. पण जेव्हा आपण खातो ना, अप्रतिम लागतात. चला सुरुवात करू. आल्याची पेस्ट. साधारण एक 7-8 वांगी आहेत, तर एक 2 चमचे आल्याची पेस्ट, 1 चमचा लसूणीची पेस्ट. सुकं खोबरं यामध्ये घालायचं आहे 2 चमचे. खसखस घालायची 1 चमचाभर. आमचूर पावडर. बारीक चिरलेली कोथिंबीर. थोडी साखर. मीठ. साधारण अर्ध वाटी खवा. हे आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं. हा मसाला आपला तयार झालेला. वांग असं चिरून त्याच्या टोकाला मीठ घालायचं इथे, जेणेकरून काय होतं की इतका भाग नेहमी जो असतो तो अळणी लागतो, तो लागणार नाही. शेवटपर्यंत हा मसाला भरायचा. हे असे सगळे भरून तयार ठेवायचे. आता याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी तेल, मोहरी, बारीक चिरलेला कांदा. फक्त कांदाच आपण फोडणीला घालतोय आणि कांदा व्यवस्थित झाल्यानंतर गॅस बंद करायचा. गॅस बंद करून यामध्ये हिंग, हळद, चवीनुसार तिखट, आणि थोडी कोथिंबीर, की याचं जे टेम्परेचर आहे फोडणीचं ते खूप हाय नको राहायला, फोडणी आपली जळायला नको म्हणून एवढंच. आणि यामध्ये ही वांगी आपण सोडूया. आणि ह्याला शिजवताना हे अशा पद्धतीचंच भांडं घ्या, जेणेकरून काय होईल की ही हवा जी आहे ती अशी जमा होऊन त्याला शिजवेल. पाणी अगदी कमी घालायचं आपल्याला, न के बराबर. थोडं मीठ. आणि पाणी मी म्हटलं की अगदी थोडं घालायचं आपल्याला. मंद आचेवर याला शिजू देऊ 8 ते 10 मिनटं. मध्ये मध्ये बघायचं. हां, क्या बात है. आता मी चमचा जो आहे तो लहान वापरतोय की वांगे तुटायला नको. ओके. आणि अजून एक काम आपल्याला करायचं आहे की हा जो उरलेला मसाला आहे हा यामध्ये घालायचा. आता या पदार्थामध्ये गंमत भाग अशी आहे, कॉम्बिनेशन कसं केलं आहे की आतमधला जो खवा आहे, खव्याचा मसाला, त्यामध्ये सगळे म्हणजे आलं लसूण वगैरे घातलेलं आहे. पण बाहेर फक्त हळद आणि तिखट, हिंग एवढं 3च प्रकार आणि कांदा आहे. तर जेव्हा हे एकत्र करून आपण खाऊ तेव्हा त्याची मजा आहे. आणि विदर्भातले पदार्थ जे असतात त्याची गंमत हीच आहे. मला आठवतं अजूनही, पूर्वी पंक्ती व्हायच्या म्हणजे जेवणाच्या पंक्ती. तर त्यावेळी महाराज लोक जे असायचे आमचे आचारी, तीच मंडळी जेवण बनवायची आणि तीच मंडळी वाढायची. तर मी मुद्दाम काय करायचं, तेव्हा खालती बसायचो. असं खालती फाऱ्या किंवा ताट पाट असेल त्याच्यावर, जिथून किचन सुरू व्हायचं त्याच्या जवळची जागा पाहायचो मी. आणि त्याच्या जवळच्या जागेत का बरं बसायचं की पहिल्या वाफेचं गरमागरम असं यायचं. आणि मग ते मसाले भात, त्याच्याबरोबरची फ्लॉवर किंवा बटाटा सालासकटचा, त्याच्यावर भसाभर वाढलेलं तूप,
खोबरं, सुकं खोबरं किसलेलं, कोथिंबीर आणि मठ्ठा. क्या बात आहे. आणि त्याच्याबरोबर जिलबी जर असेल गरम गरम तर ब्रह्मानंदी टाळी लागली समजा. खरं आहे की नाही? पण आता ते दिवस गेले. आणू शकतो आपण. थोडे प्रयत्न करा. क्या बात आहे. यामध्ये आपण कुठलाही गरम मसाला वगैरे घातलेला नाही आहे. वांग शिजलेलं आहे. ते एकदा चेक करू आपण. व्यवस्थित शिजलेलं आहे. चमचा जातला. अतिशय वेगळा असा प्रकार आहे. गरम मसाला नसल्यामुळे टिपिकल जे मसाल्याचं वांगं म्हटल्यानंतर तुम्हाला गरम मसाल्याचा स्वाद डोक्यात येत असेल, तो आणू नका. खमंग भाजलेला खव्याचा मसाला, ओ माय गॉड! याच्याबरोबर गरमागरम पोळी. बाकी काहीही म्हणत नाही मी. खाऊन बघा, मग लक्षात येईल आणि मग माझी तुम्हाला आठवण येईल एवढं नक्की. पाहत राहा. मास रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.